वर्धा नांदेड रेल्वेच्या बांधकामाला गती. 284 किलोमीटर अंतरातला आता हा टप्पाही होणार पूर्ण. पहा स्टेशन आणि रूट मॅप. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. नांदेड ते वर्धा रेल्वे मार्गासाठी यावर्षी अर्थसंकल्पामध्ये 850 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुसद ते नांदेड दरम्यान सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच मजबूतीकरण पूर्ण केले जाणार आहे. गत 20 वर्षापासून चर्चेत असलेला वर्धा ते नांदेड हा मराठवाडा विदर्भाला जोडणारा महत्त्वाचा रेल्वे मार्ग रखडला होता. हदगावच्या भूमिकन्या केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 2006 साली तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली होती. हदगाव तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा गत 14 वर्षापासून प्रलंबित असलेला व राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 850 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे वर्धा नांदेड नवीन रेल्वेमार्ग लवकरात लवकर मार्गी लागेल अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत. केंद्र सरकार 2023 व 24 या वर्षातील अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी आणि रेल्वेच्या इतर कामासाठी 13,536 कोटींचा निधी दिला आहे. हा निधी महाराष्ट्राला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा निधी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाड्याला जोडणारा बहुप्रतीक्षित वर्धा नांदेड रेल्वेमार्ग पूर्णत्वाकडे जाण्यासाठी नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील शेकडो गावांच्या येथील छोट्या मोठ्या उद्योगांचा विकास होण्यास हातभार लागणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या सदर रेल्वे मार्गाचा काम 40% राज्य शासन व 60% केंद्र शासनाच्या वाट्याने हा प्रकल्प पूर्ण होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आल्याने या मार्गाच्या कामाला पुन्हा गती येईल अशी शक्यता आहे. परंतु हा मार्ग पूर्ण होण्यास 2026 वर्षे उजाडण्यातून येत आहे. नांदेड ते वर्धा रेल्वे मार्गाच्या कामाला गती या बाबतीत मराठवाड्यातील नांदेड व हिंगोलीच्या राजकीय नेत्यांनी जर या प्रकल्पामध्ये अधिक लक्ष दिल्यास रेल्वे मार्गाच्या कामाला गती येणार आहे. वर्धा ते नांदेड या रेल्वे मार्गाचे अंतर 284 किमी इतके आहे. तर वर्धा ते नांदेड पर्यंत हा मार्ग पूर्ण झाल्यास विद्यार्थी, नोकरदार, सामान्य नागरिक यांच्यासाठी सोयीचे होणार असून वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सुलभता येणार आहे. हा प्रकल्प नवीन उद्योगांच्या उभारणीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. वर्धा नांदेड रेल्वे मार्गासाठी 850 कोटी मंजूर केले असून वर्धा लोकसभा क्षेत्रातील 5 रेल्वे स्थानकाच्या कामे सुरू झाली आहे. मात्र यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील रेल्वे मार्गाचे सपाटीकरण व मजबूतीकरणाचे काम सुरू झाले असून बऱ्याच प्रमाणात प्रगतीपथावर आहे. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.